नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत विविध पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे। यासाठी उमेदवारांना 27 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। उमेदवारांचं वय 18 ते 30च्या दरम्यान असणं मात्र आवश्यक असणार आहे। जबरदस्त असा पगार उमेदवारांना केंद्र सरकारमार्फत दिला जाणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण महाराष्ट्रातच तुम्हाला पेपर देता येणार आहे आणि महाराष्ट्रातील मुंबई हे तुमचं जॉबचं लोकेशन देखील असणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसे की तुम्ही या अधिकृत PDF मध्ये बघू शकता, भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मेंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत ही पदभरती केली जात आहे। केंद्र सरकारचा हा जॉब आहे आणि या कंपनीमार्फत ऑल ओव्हर इंडियामध्ये पैसा छापण्याचं म्हणजेच नाणी छापण्याचं काम जे आहे ते केलं जातं आणि याच कंपनीमार्फत ही कायमस्वरूपी अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। यामध्ये मित्रांनो ऑल ओव्हर इंडिया या कंपनीच्या ब्रांचेस आहे, युनिट्स आहे। यामध्ये कोलकाता, मुंबई, हैदराबाद, नोएडा, नाशिक, देवस आणि हैदराबाद या विविध शहरांचा समावेश होतो। आजची जी अपॉर्च्युनिटी आहे त्यासाठी उमेदवारांना मुंबई, कोलकाता, हैदराबाद आणि नोएडा हे जॉबचं लोकेशन असणार आहे। तर महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे। महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी पेपर देता येणार आहे आणि जर तुमचं मेरिट चांगलं आलं तर महाराष्ट्रातील मुंबई हेच तुम्हाला जॉबचं लोकेशन देखील मिळू शकतं। आता मित्रांनो, या पदांसाठी किती जागा असणार आहे, कोणकोणती पदं भरली जाणार आहे, किती पगार असणार आहे, काय तुमचं वय असायला हवं, संपूर्ण डिटेल्स या टेबलमध्ये तुम्ही बघू शकता। यासाठी हा टेबल म्हणजेच ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता सुपरवायझर हे जे पद भरलं जाणार आहे वेगवेगळ्या विभागात असणार आहे। असे असेल मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, मेटलर्जी असे वेगवेगळे विभाग असणार आहे। प्रत्येक विभागात किती जागा असणार आहे, जागांचं कॅटेगरी वाईज विभाजन कसं असणार आहे तुम्ही बघू शकता। सुपरवायझर या पदासाठी उमेदवारांचं वय 18 ते 30च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे आणि या पदासाठी उमेदवारांना 27,600 ते 95,910 इतका पगार या ठिकाणी दिला जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो पुढचं जे पद आहे इनग्रेवर, स्कल्पचर आणि मेटल वर्क्स या विभागात असणार आहे। त्या व्यतिरिक्त ज्युनियर ऑफिस असिस्टंट, ज्युनियर बुलियन असिस्टंट, ज्युनियर हिंदी टायपिस्ट आणि लॅबोरेटरी असिस्टंट यांसारखी देखील महत्त्वाची पदं तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात। प्रत्येक पदासाठी किती या ठिकाणी जागा असणार आहे, या जागांचं कॅटेगरी वाईज विभाजन कशा पद्धतीने असणार आहे तुम्ही बघू शकता आणि या पदांसाठी उमेदवारांचं वय 18 ते 28 वर्षाच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो जबरदस्त अशी ही अपॉर्च्युनिटी केंद्र सरकारमार्फत उमेदवारांना दिली जाणार आहे। या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्या युनिटसाठी ती जागा असणार आहे हे देखील या ठिकाणी बघू शकता। ज्या ठिकाणी IGMM आहे ते मुंबई या युनिटसाठी ती जागा असणार आहे। M असेल तर मुंबई, N असेल तर नोएडा, त्यानंतर H असेल तर हैदराबादसाठी आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही मुंबईसाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता IGMM असेल तर ती मुंबई युनिटसाठी जागा असणार आहे। या व्यतिरिक्त बाकीचे ज्या वॅकन्सी आहेत ते देखील तुम्ही बघू शकता। ज्युनियर टेक्निशियन या पदाचे असणार आहे। यामध्ये फिटर असेल, अटेंडंट ऑपरेटर, केमिकल प्लांट असेल, टर्नर असेल, कार्पेंटरी असेल, इलेक्ट्रिशियन, गोल्डस्मिथ आणि मेल्टर अशा वेगवेगळ्या विभागात या जागा असणार आहे आणि यासाठी उमेदवारांना 18,780 ते 67,390 या स्केलनुसार पगार जो आहे तो दिला जाणार आहे। या पदांसाठी उमेदवारांचं वय 18 ते 25च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। प्रत्येकी किती जागा असणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। त्या जागांचं कॅटेगरी वाईज विभाजन देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे। तर अशा टोटल 94 पदांची कायमस्वरूपी भरती ऑल ओव्हर इंडियामध्ये केली जाणार आहे, ज्यामध्ये मुंबई हे देखील तुमचं जॉबचं लोकेशन तुम्हाला मिळू शकतं। आता खाली गेल्यानंतर या प्रत्येक पदासाठी नेमकी काय उमेदवारांकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं ते देखील तुम्ही बघू शकता। सुपरवायझर हे जे पदं भरली जाणार आहे या पदासाठी दिलेल्या इंजिनिअरिंगमधनं म्हणजे दिलेल्या ब्रांचेसमधनं तुमचा डिप्लोमा किंवा डिग्री असणं आवश्यक असणार आहे। अशी या डिपार्टमेंटसाठी केमिकल इंजिनिअरिंगमधनं, मेकॅनिकलसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधनं, इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधनं, तर मेटॅलर्जीसाठी मेटॅलर्जी इंजिनिअरिंगमधनं तुमचा डिप्लोमा किंवा डिग्री असणं आवश्यक असणार आहे, तरच तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता। त्यानंतर पुढची जी काही पदं आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी आहात ॲप्लिकेशन करू शकता। या व्यतिरिक्त उमेदवारांकडे इंग्लिश टायपिंगचा 40 वर्ड पर मिनिट किंवा हिंदी टायपिंगचा 30 वर्ड पर मिनिट इतका टायपिंग स्पीड असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त कम्प्युटरचं नॉलेज देखील उमेदवारांना असणं या पदासाठी अनिवार्य असणार आहे।
पुढचं जे पद आहे ज्युनियर हिंदी टायपिस्ट, या पदासाठी देखील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी, कम्प्युटरचं नॉलेज आणि हिंदी टायपिंगचा 30 वर्ड पर मिनिट इतका टायपिंग स्पीड उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर इनग्रेवर, स्कल्पचर आणि मेटल वर्क या पदासाठी फाईन आर्ट्समधनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे. मग ती स्कल्पचरमधनं असेल किंवा मेटल वर्कमधनं असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकणार आहात. त्यानंतर ज्युनियर बुलियन असिस्टंट या पदासाठी देखील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी, कम्प्युटरचं नॉलेज आणि इंग्लिश टायपिंगचा 40 वर्ड पर मिनिट किंवा हिंदी टायपिंगचा 30 वर्ड पर मिनिट इतका टायपिंग स्पीड असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर लायब्ररी असिस्टंट या पदासाठी देखील तुमचं BSc केमिस्ट्री विषयासहित असणं आवश्यक असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही काही पदं होती. या व्यतिरिक्त टेक्निकल ऑपरेशनची देखील काही पदं या ठिकाणी भरली जाणार आहे, ज्यामध्ये ज्युनियर टेक्निशियन हे पद असणार आहे. वेगवेगळ्या विभागात हे पद आहे. फिटर असेल, अटेंडंट ऑपरेटर, टर्नर, कार्पेंटरी, इलेक्ट्रिशियन, गोल्डस्मिथ. तर अशा वेगवेगळ्या विभागातनं हे पद भरलं जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांचं ITI जो आहे तो दिलेल्या संबंधित विषयातनं पूर्ण असणं गरजेचं असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार या पदांसाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहे ते करायचं आहे. खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन ऑलरेडी सुरू झालेले आहे. 28 मार्च 2026 ते 27 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहात. या पदांसाठी उमेदवारांची CBT एक्झाम म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे. त्यानंतर टायपिंग किंवा स्किल टेस्ट आणि सर्वात शेवटी या सर्व एक्झामचं एकत्रितपणे विचार करून पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे. त्याचे देखील डिटेल आपण सविस्तरपणे पुढे बघणारच आहोत. यामध्ये काही पदांसाठी उमेदवारांचं वय जरी 18 ते 30 असेल, 18 ते 28 असेल तरी रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची मात्र विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. यामध्ये SC/ST कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 5 वर्ष, OBC कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी 10, 15 आणि 13 वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष शिथिलता तुम्हाला बघायला मिळते. या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी देखील वयाची विशेष सूट या ठिकाणी दिली गेलेली आहे. मित्रांनो यामध्ये SC/ST फिजिकली डिसेबल्ड उमेदवारांसाठी 200 रुपये, तर बाकी उमेदवारांसाठी 1000 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे. जॉईन केल्यानंतर सुरुवातीचा 1 वर्ष उमेदवारांचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर अशा उमेदवारांना लगेचच परमनंट हे केंद्र सरकारमार्फत केलं जाणार आहे. आता सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे, तर सर्वप्रथम या पदांसाठी उमेदवारांचा CBT एक्झाम घेतली जाणार आहे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असे प्रश्न उमेदवारांना या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. यामध्ये ऑलमोस्ट सर्व पदांसाठी एक्झामचं स्वरूप हे सेमच असणार आहे. 150 प्रश्न 150 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 120 मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे. यामध्ये हे जे काही पदं आहे या पदांसाठी मात्र एक्झामचं स्वरूप थोडं वेगळं असणार आहे. यामध्ये फक्त 120 प्रश्न 120 गुणांसाठी असणार आहे, ज्यासाठी 120 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो एक्झामचं स्वरूप असणार आहे. तुमच्या माहितीसाठी PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेलं आहे. प्रत्येक पदासाठी काय एक्झामचं स्वरूप आहे हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करतेवेळी तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन अचूक भरायची आहे. यासाठी तुम्हाला या दिलेल्या संकेतस्थळावरती जायचं आहे. करिअर या ऑप्शनवरती तुम्हाला टिक करायचं आहे. करिअर ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, काही अनुभव असेल तर अनुभवाची माहिती व्यवस्थित तुम्हाला टाकायची आहे. जे डॉक्युमेंट विचारेल ते सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. बाकी उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत, तर तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता. या व्यतिरिक्त या PDFच्या शेवटी प्रत्येक पदासाठी काय सिलेबस असणार आहे, संपूर्ण सिलेबस डिटेलमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. म्हणजे टॉपिक वाईज तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी ही जी PDF आहे मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तुम्ही या ठिकाणी ती PDF डाउनलोड करू शकता आणि बघू शकता. तर अशा पद्धत मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.